एक पेड़ माँ के नाम उनको यही किया है कि 140 करोड़ जनता है हमारी, यहाँ की भी जनता है। अब यहाँ इनके स्कूल में भी लोग आते हैं, तो उसी के माध्यम से हम लोग पेड़ लगाते जाएंगे तो निसर्ग का वरदान होगा कि हमारा आयु बढ़ेगा उसके माध्यम से। तो वो भी उनको कहा है, तो अभी ये आज से करते हैं ही काम, मतलब जो करता है उसको ही बोला जाता है। ये पहले बात ध्यान में रखो, जो करता है बाकी के लोगों को नहीं बोला जाता है, तो जो करता है उसको ही बोला जाता है करके मैं विनंती किया हूँ की आप इससे और ज्यादा केलं तर आपल्या एरियामध्ये त्या पद्धतीने केलं हे काम करताच तुम्ही, पण आणखीन एक जास्त कार्यक्रम करा आणि मी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने काम करून समाजाची सेवा करा। तो ईश्वर आहे, तो सर्वांना चांगलं आशीर्वाद आणि आरोग्यदायी जीवन देईल अशा प्रकारची प्रार्थना करतो। धन्यवाद। जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईच्या 7 बंगला सागरकुटीर किनाऱ्यावर एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या उपक्रमात तब्बल 500हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि किनाऱ्यावर साचलेला कचरा, प्लास्टिक व घाण दूर करून समुद्रकिनाऱ्याला नवे रूप दिले। विशेष म्हणजे या उपक्रमात शिवसेनाचे खासदार रवींद्र वायकर यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला। त्यांनी अजय कौल सरांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत भविष्यात विविध सामाजिक व पर्यावरणीय उपक्रम एकत्रितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला। तर येणाऱ्या दिवसात प्राचार्य अजय कौल सर यांना सोबत घेऊन वर्सोवा विधानसभामध्ये एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबवणार असल्याचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले। प्रामुख्याने नॅशनल कोस्टल क्लिनिंग डे आहे आणि त्या माध्यमातून मुंबईमध्ये देखील जे समुद्र किनारा आहे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती मुंबई देखील बसलेली आहे। एका बाजूला अरबी समुद्र हा वसलेला आहे आणि यामध्ये जे आपण समुद्रामध्ये काही घाण पाणी सोडतो वगैरे काही करतो आणि त्याच्यामुळे समुद्र घाण होऊन जातं आणि त्यामुळे देश पातळीवरती हा दिवस मानला जातो आणि त्या पद्धतीने प्रत्येक समुद्र किनारी स्वच्छता राखली जाते। आज तुम्ही पाहिले एकता मंचच्या माध्यमातून कौल सरांनी या ठिकाणी देखील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज क्लिनिंग डे म्हणून तो मनवला आहे, म्हणजे कोस्टल। आणि त्या पद्धतीने सकाळपासून ते मला वाटते 6:30 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून सर्व मुलं, कॉलेजची मुलं, ते स्वतः आणि बाकीचे सर्व सामाजिक संस्था या लोकांनी मिळून हा कार्यक्रम घेतला आहे। आत्ताच आपल्याला राज्य पातळीवरचा कार्यक्रम होता जूचा, तो आम्ही केला ताटपोला आणि इथं आलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी अजून पुढे जायचं आहे। परंतु त्यांनी जे त्यांचं कर्तव्य आहे की स्वच्छता राखणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं असतं। तुम्ही आपल्या शरीराची स्वच्छता करता तसं तुम्ही निसर्गाची देखील स्वच्छता केली पाहिजे। घाण करणारे खूप असतात पण स्वच्छता करणारे कमी असतात, त्यातले कौल सर आहेत आणि ते त्या प्रामाणिकपणे ते कामं ह्या समाजामध्ये करत असतात। आणि समुद्र मी आता तिथे बोलताना बोललो आहे, आम्ही फक्त जुहूला करतोय, परंतु वर्सावा गाव की ते इथं करणं आणि सीवर जे आम्ही टाकतोय ते असंच टाकतोय, म्हणजे सीवरचं पाणी, केमिकलचं पाणी हे डायरेक्ट आम्ही समुद्रात टाकतोय। मी जेव्हा वर्सोवामध्ये बघतोय गणपती विसर्जनाला रात्री 1-1:30 वाजता, तर सीवर तिथेच आणि आमचं गणपतीचं विसर्जन पण बाजूला होत आहे, ते चुकीचं आहे। आणि म्हणून मी आता आदेश दिलेले आहेत, कमिशनरांचे बोलणे झालेले आहे की STP सीवर ट्रीटमेंट प्लांट बसवून तो पाणी संपूर्ण समुद्रात आत गेलं पाहिजे आणि समुद्र किनारे स्वच्छ राखले पाहिजे आणि ती शपथ आपण आजच्या दिनी घेऊया। तसंच एक झाड माँ के नाम माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलेलं आहे की आपण 140 कोटी जनता आहे, त्या 140 कोटी जनतेने आपल्या आई वडिलांच्या नावे एक झाड जरी लागलं तरी 140 कोटी झाडं आपण लावू शकतो। तर त्या पद्धतीने आणि शहीदांची आठवण घेऊन जर आपण तो कार्यक्रम केला, पुढच्या वेळेला आपण ते करा। या गेल्या वेळेला मी आता जवळजवळ 2000 झाडं आत्ता लावली, परवा दिवशी पण लाचचा माझा स्टेप होता केला। तर आपल्या एरियामध्ये त्या पद्धतीने केलं हे काम करताच तुम्ही, पण आणखीन एक जास्त कार्यक्रम करा आणि मी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने काम करून समाजाची सेवा करा। तो ईश्वर आहे, तो सर्वांना चांगलं आशीर्वाद आणि आरोग्यदायी जीवन देईल अशा प्रकारची प्रार्थना करतो। धन्यवाद।